देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था। हर हर महादेव। आज आपण आलोय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावर, म्हणजेच श्री क्षेत्र तुळापूर येथे। तुळापूर हे भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 पवित्र नद्यांचा त्रिवेणी संगम असलेले ठिकाण। हिंदूंसाठी अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या त्रिवेणी संगमावरच औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची अतिशय क्रूरपणे हत्या केली होती। महाराष्ट्राच्या इतिहासातील अतिशय दुर्दैवी क्षण होता 1 फेब्रुवारी 1689चा। औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान याने संभाजी महाराजांना व कवी कलश यांना दगा करून कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा संगमेश्वर येथे कैद केले। जेव्हा कैद करून औरंगजेबासमोर कवी कलश आणि महाराजांना आणण्यात आले, तेव्हा कवी कलश यांनी औरंगजेबासमोर हे काव्य म्हणले। यावन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूब खेलो रणरंग, जो रबी छबी लखत ही खद्योत होत बदरंग, त्यो तव तेज निहार के तखत त्यजो औरंग, तखत त्यजो औरंग। अर्थात जसे रावणाच्या सभेत बजरंग बलींना बांधून आणले होते, तसेच यवनरूपी औरंगजेबाच्या सभेत संभाजी राजांना बांधून आणले आहे। रणरंग खेळल्याप्रमाणे रक्ताळलेले महाराजांचे अंग शेंदूर फासलेल्या हनुमानाप्रमाणे दिसत आहे। आकाशात सूर्योदय झाल्यावर ज्याप्रमाणे काजवे निस्तेज होतात, त्याचप्रमाणे हे संभाजी महाराजा आपल्या तेजामुळे औरंगजेबाने आपल्या तख्ताचा त्याग केला आहे। त्यानंतर संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यावर तब्बल 40 दिवस अत्याचार केले आणि त्यानंतर तुळापूर येथे अत्यंत निर्घुणपणे 11 मार्च 1689 साली त्यांची हत्या केली गेली आणि महाराजांच्या देहाचे तुकडे तुळापूर येथील त्रिवेणी संगमाजवळ फेकले गेले। औरंगजेबाने आदेश काढला होता की कोणी या तुकड्यांना हात लावणार नाही। इतिहासाच्या नोंदीनुसार त्यावेळी या भागामध्ये औरंगजेबाचे 2 लाख सैन्य होते, त्यामुळे इच्छा असून देखील कोणीही देहाचे तुकडे एकत्र करत नव्हते। त्यावेळी वडू गावातील ग्रामस्थांनी मोठ्या धाडसाने ते तुकडे गोळा करून ते शिवून संगमाच्या पलीकडे असलेल्या वडू बुद्रुक या गावात अंत्यसंस्कार केले। अशा या घटनाक्रमांमुळे तुळापूर व वडू बुद्रुक या दोन्ही गावात छत्रपती संभाजी महाराजांची समाधीस्थळ पाहायला मिळतात। महाराजांनी अनेक हाल अपेष्टा होऊनही कधीच शरणागती पत्करली नाही। महाराष्ट्रात त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस म्हणजेच 11 मार्च हा दिवस बलिदान दिन म्हणून साजरा केला जातो। आजही हे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रासाठी शक्तीस्थळ आहे। स्वराज्यासाठी रुळली येथे बलिदानाची प्रथा, झुकेल कसा छावा ज्यांचा छत्रपती शिवराय पिता, पत्कारी तो मरण मृत्यू टेकवी माथा, अजिंक्य पराक्रमाची जगी एकच ही गाथा, अजिंक्य पराक्रमाची जगी एकच ही गाथा। छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी बलिदान दिले। त्यांचे बलिदान आजच्या पिढीला समजावे यासाठी दरवर्षी फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या हा काळ म्हणजेच मुकब्बर खानने महाराजांना कैद केले आणि औरंगजेबासमोर आणले, तिथपासून छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान हा संपूर्ण 1 महिना धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळण्यात येतो। पुण्यापासून जवळपास 35 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र तुळापूर हे गाव आहे। तुळापूर येथेच छंदोगामात्य कवी कलश यांची देखील समाधी आहे। कवी कलश हे संभाजी महाराजांचे खास मित्र, सहाय्यक होते। जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची आग्र्याहून सुटका झाल्यावर लांबचा पल्ला असल्या कारणाने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अवघ्या 9 वर्षाच्या शंभू बाळांना मथुरेतील कृष्णाजी पंतांच्या निवासस्थानी राहण्यास सांगितले। त्याचवेळी त्यांची कवी कलश यांच्यासोबत मैत्री झाली आणि ती मैत्री इतिहासात कोरली जावी अशी होती।
दोघेही औरंगजेबाच्या कैदेत असताना एवढे भयंकर हाल सोसून देखील दोघांनीही मृत्यूला कवटाळणे पसंत केले, पण त्या औरंगजेबासमोर गुडघे टेकले नाहीत। अफाट मुघली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारे छत्रपती संभाजी महाराज हे उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकारही होते। संभाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी बुधभूषण राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला। त्यांचे 13 भाषांवर प्रभुत्व होते। याचबरोबर महाराजांनी नायिका भेद, नखशिखा, 7 शतक या 3 ग्रंथांचे लिखाण केले। महाराजांच्या समाधीच्या जवळच अतिशय प्राचीन श्री संगमेश्वर महादेव मंदिर आहे। मंदिराचे बांधकाम अतिशय प्राचीन असले तरी ते आजही चांगल्या स्थितीत आहे। ओम नमो हिरण्यबाहवे हिरण्यवर्णाय हिरण्यरूपाय हिरण्यपतये अंबिकापतये उमापतये पशुपतये नमो नमः। ओम नमो हिरण्यबाहवे हिरण्यवर्णाय हिरण्यरूपाय हिरण्यपतये। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होऊन जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले। मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर, फुटले स्वनेत्र तुटले जरी जीभ शीर, दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा, म्हणूनी उरात धरूया शिवसिंह छावा, म्हणूनी उरात धरूया शिवसिंह छावा। अशा या धर्मवीर स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा। सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता, आणि जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता, खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता। पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। हिंदू धर्म की जय। जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय। जय श्री राम।